उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या कामात निष्काळजीपणा करण्यात आलाय असा आरोप धार्मिक स्थळाच्या मुख्य पुजाऱ्यांनी केलाय। 24 जून 2024 रोजी मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दावा केला होता की पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छतावरून पाणी टपकायला सुरुवात झाली आहे। पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही आश्चर्यकारक घटना आहे, कारण देशातील प्रसिद्ध अभियंते राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतले होते। सत्येंद्र दास यांनी सांगितले की रामलल्लाचा अभिषेक यावर्षी 22 जानेवारीला झाला। सध्या राम मंदिराच्या छतावरून पाणी टपकत आहे। राम मंदिराचे पुजारी पुढे म्हणाले की पावसाळ्याच्या पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते, बांधकामात हलगर्जीपणा झालाय। आचार्य सत्येंद्र दास यांच्या म्हणण्यानुसार पूर्वीच्या पावसात भव्य राम मंदिराच्या गर्भगृहात पाणी शिरले होते, ते दुरुस्त करण्यात आले। गर्भगृहासमोरील दर्शन स्थळ पावसाच्या पाण्याने भरले होते। मंदिरातून पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच उरलेला नाहीये।